खासदारांचा मृत्यूशी झुंज, एअरबॅग न उघडल्याने घातपाताचा संशय. अपघातानंतर दुचाकीवरून गाठले विमानतळ. नमस्कार, मी ज्योत्स्ना. उद्योग राष्ट्रामध्ये पाहूया आजचा हा विशेष अपडेट. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोले यांचा नागपूर जवळ भीषण अपघात झाला असून या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे इतक्या जोरदार घटनेनंतरही कारचे एअरबॅग न उघडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यामागे घातपात तर नाही ना, अशी दाट शंका व्यक्त केली जात आहे. संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होण्याकरता डॉक्टर पडोले सोमवारी सकाळी भंडाराहून नागपूर विमानतळाकडे स्वतःच्या खासगी कारने निघाले होते. नागपूरच्या वेशीवर असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचं प्रचंड नुकसान झाले, मात्र नशीब बलवत्तर म्हणून खासदार आणि त्यांचा चालक थोडक्यात बचावले. या घटनेनंतर डॉक्टर पडोले यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक्स ट्विटर टॅग करत खासदार सुरक्षित नसतील तर जनतेचे काय होणार, असा परखड सवाल केला आहे. या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारचा चक्काचूर झाला तरी सुरक्षिततेची खात्री देणारी एअरबॅग उघडलीच नाही. या तांत्रिक बिघाडामुळे डॉक्टर पडोले यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात त्यांच्यासोबत याच मार्गावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असावा असा संशय त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. अपघाताच्या भीषणीनंतरही डॉक्टर पडोले यांनी आपले कर्तव्य जपले आहे. किरकोळ दुखापत झाली असतानाही त्यांनी वेळ न घालवता एका अनोळखी दुचाकी स्वाराकडून लिफ्ट घेतली आणि नागपूर विमानतळ गाठले. तिथे प्राथमिक उपचार करून ते दिल्लीकडे रवाना झाले. पेशाने डॉक्टर असलेल्या आणि युक्रेनमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या 45 वर्षीय डॉक्टर पडोले यांची जिद्द आता चर्चेचा विषय ठरली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. पुढील माहितीसाठी पाहत राहा उद्योग राष्ट्र न्यूज. धन्यवाद.